सोलापूर हुतात्मा नगरी ही सर्वांना सामावून घेणारी, आर्थिक स्थैर्य व जीवन समृद्ध करणारी बहुआयामी भूमी आहे. अशा या भूमीत 18व्या शतकात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा प्रांतातील दुष्काळग्रस्त, चिंताग्रस्त व भयभीत झालेल्या तेलुगू बांधवांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आणि ही नगरी त्यांच्या उपजीविकेचे केंद्र ठरली. कालांतराने या तेलुगू जनांनी माय मराठीचे पाईक बनून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या कला, कौशल्य आणि अथक परिश्रमांच्या बळावर ठसा उमटवला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, साहित्य आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी अटकेपार झेंडा रोवला आहे. या प्रगतीचे सिंहावलोकन करताना एक अत्यंत महत्त्वाची बाब अधोरेखित करणे आवश्यक ठरते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विडी कामगारांनी आपल्या उपजीविकेसाठी संघर्ष करत असतानाही आपल्या पाल्यांना संस्कार, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यात कधीच कमी पडले नाही. या पुस्तकात नोंद घेतलेल्या व्यक्तींची जडणघडण उत्तम प्रकारे झाली असून ते स्वयंसिद्ध ठरले आहेत. त्यांच्या यशाचे खरे शिल्पकार त्यांच्या कर्तबगार माता आहेत. या सर्व मातांना ना कोड कौतुकाची अपेक्षा, ना प्रशंसेची आस, इतक्या त्या निस्पृह आणि निरागस आहेत. म्हणूनच त्यांच्या हातून समाजासाठी प्रेरणादायी ठरणारी आदर्श पिढी घडली आहे. त्या विडी कामगार मातांच्या मुलांची ही यशोगाथा समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचावी या हेतूनं हा लेखन प्रपंच पुस्तक रूपाने मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. जसे खगोलात 27 नक्षत्र आहेत, तसेच 27 यशस्वी व्यक्तींच्या जीवन प्रवासाचे संकलन करून त्याचे संपादन करण्यात आले आहे. हे पुस्तक केवळ लेख संग्रह नसून यशस्वी व्यक्तींच्या संघर्षगाथा, स्वानुभव आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजयी ठरलेल्या प्रवासाचे जिवंत चित्रण आहे. स्वरूपदीप प्रकाशनाच्या वतीनं पद्मकन्या सौ रेणुका पुरुषोत्तम बुधारम संपादित विडी कामगार मातांच्या मुलांची यशोगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 5 वाजता MIDC सोलापूर येथील यंत्रमागधारक संघ कार्यालयालगत असलेल्या TDF हॉलमध्ये संपन्न होणार आहे. हा सोहळा ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माननीय विनायक कोंड्याल, महापौर सोलापूर महानगरपालिका, डॉक्टर ज्योती वाघमारे, खासदार राज्यसभा, माननीय अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार, माननीय सुरेश पलमारी, अध्यक्ष पद्मशाली ज्ञाती संस्था, माननीय ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था, माननीय श्रीनिवास दासरी, ज्येष्ठ पत्रकार, माननीय दयानंद मामड्याल, संस्थापक स्वरांजली न्यूज चॅनल, कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम, सामाजिक कार्यकर्ते, माननीय विजयलक्ष्मी कोर्री, सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच माननीय गणेश बुधारम, प्रसिद्ध उद्योजक आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व नागरिक, कला, क्रीडा व साहित्यप्रेमी यांनी उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा असे आवाहन स्वरूपदीप प्रकाशनाचे प्रकाशक लक्ष्मीनारायण बुद्दुल व समस्त बुधारम परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे.